वसई पूर्वेच्या नवघर इंडस्ट्रीमध्ये आज सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती। जवळपास 5 ते 6 तास ही आग धुसमसत होती आणि 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारी 2 वाजेपर्यंत ही आग विझलेली नव्हती। मोठ्या प्रमाणावर आकाशामध्ये आहे धुराचे लोळ पाहायला मिळत होते। वसईच्या पूर्वेला नवघर इंडस्ट्रीमध्ये जे शैलेश इंडस्ट्री आहे, इकडे 8 ते 10 गाड्यांना जे आहे सकाळी 9च्या सुमारास अचानक पेट घेतला आणि ही आग लागली। यामध्ये काही प्लास्टिकचे गोडाऊन आहेत, काही लोखंडाचे गोडाऊन आहेत, तर इतर सगळे गोडाऊनने अचानक पेट घेतल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास स्थानिक लोकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं होतं। यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील वसई पूर्व परिसरात झाली होती। ही आग लागल्यानंतर जे आहे की तिकडच्या स्थानिक परिसरात राहणारे माजी विरोधी पक्षनेते जे आहेत विनायक निकम तिथे पोहोचले आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की इथे कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेच्या माध्यमातून ऑडिट केलं जात नाही। हा इकडचा कचरा जो आहे हा तिथेच ठेवला जातो, कचरा महानगरपालिकेला जमा केला जात नाही आणि कचरा अचानक पेट घेतो, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आगी लागतात। त्यामुळे ही आग विझवण्यासाठी 5 ते 6 यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी करोडो रुपयांचं नुकसान जे आहे मालमत्तेचं ह्या ठिकाणी झालेलं आहे। वसई विरार परिसर याआधी देखील अशा प्रकारे इंडस्ट्रीला आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि असंही कुठेतरी म्हटलं जात आहे, अशा लोकांचा आरोप आहे की मार्च एंडिंगचे दिवस आले की अशा प्रकारच्या आगी लागतात, परंतु यात कितपत तथ्य आहे हे सध्या तरी सांगता येणार नाही। या संपूर्ण आगीवर नेमकं विनायक निकम आणि पोलिसांनी काय म्हटलं आपण ऐकूयात। नवघर इंडस्ट्रीमध्ये आग लागलेली आहे, त्यामध्ये शिरीष इंडस्ट्री ना शैलेश इंडस्ट्रीमध्ये एक 10 ते 12 गाय अफेक्टेड आहेत, पण आग कशी लागली आहे हे अजून फाइंड आउट झालेलं नाही आहे। परंतु यात कुठलीही जीवितहानी नाही आहे। एक प्लास्टिक आणि बाकी लोखंड मटेरियल आहे, म्हणजे पार्ट्स वगैरे आहे। एक्झॅक्टली आता कळत नाही किती बाधित आहेत, पण एक 10 ते 15 गाय आहेत त्यांना। कधी लागली ही आग? आता इथे प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांचं सांगणं आहे की एक सकाळी 8:30-9च्या दरम्यान ती दिसून आलेली आहे। तर कधीपर्यंत आग आटोक्यात येईल काय वाटतं तुम्हाला? आत्ता काहीच सांगू शकत नाही, परंतु भरपूर धूर आहे आणि फायर ब्रिगेड पूर्ण प्रयत्न करत आहे यामध्ये। या इंडस्ट्री खाडीच्या बाजूला जो भाग आहे त्यात इंडस्ट्रीच्या कारखानदारांनी आवाढव्य बेकायदेशीर बांधकामं केलेली, तो त्यांचा कचरा तो बाहेर वास्तविक महापालिकेला द्यायला पाहिजे, त्याच्यावेळी तो खाडीकडे टाकला जातो आणि त्या खाडीच्या बाजूला सगळ्यांनी चुकीचं बांधकाम केल्यामुळे त्या बांधकामाच्या पलीकडे कुठलेही अग्निशमनाची समजा कोणाला आग लागली तर अग्निशमन गाडी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही। त्या कचऱ्यावरती काही रात्री फिरणारे चोरटे वगैरे जे असतात ते केबल आणतात, वायर्स आणतात आणि तिकडे ते पेटवतात। ते पेटून झाल्यानंतर वायर्स त्यातला घेऊन जातात आणि त्या सगळ्या प्रकारातून ही आग लागलेली आहे। कुठली इंडस्ट्रीला लागली? ही शैलेश इंडस्ट्री 8 मध्ये। काय काय बनवतात आणि किती गाड्या? या ठिकाणी बहुतेक इंजेक्शन मोल्डिंग म्हणजे प्लास्टिकच्या गाड्या आहेत आणि प्लास्टिकच्या ज्वलनशील जेवढ्या वस्तू आहेत बऱ्याचशा या इंडस्ट्रीमध्ये बनतात। आणि पालिका ऑडिट पण नाही करत काय ते? याला महत्त्वाचं म्हणजे महापालिकेचं दुर्लक्ष आणि जे बेकायदेशीर बांधकामं केलेत ज्या इंडस्ट्रीच्या सभोवती फिरण्यासाठी संपूर्ण अग्निशमनची गाडी फिरण्यासाठी जागा ठेवलेली असते, पण ती जागा सगळं त्या कारखानदाराने वाढवली, त्यामुळे ती याची अग्निशमन दलाची गाडी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे आग आटोक्यात येणं उशीर होते। म्हणून आज एका कंपनीत लागली, आज 7-8 कंपन्यांमध्ये आग पकडलेली आहे। आपण बघू शकतो की फायर प्रयत्न करतात मात्र त्यांची गाडी आतमध्ये घुसत नाही। त्या सर्वच कारखानदारांनी ज्या कारखानदाराचा बाउंड्रीला टच कारखाना आहे अशा लोकांनी वरती पत्रे टाकून संपूर्ण वाढीव बांधकाम केलं आहे। समजा जर पाठीमागे जर एखाद्या कारखान्याला आग लागली तर सुरक्षा म्हणून बम येणार नाहीच, पण त्याच्याशिवाय त्या मोकळ्या जागेतून कारखान्यातील कामगार जीव वाचवायला पळायला सुद्धा जागा नाही।